मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीच्या यादीत नाव न आलेल्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आणखीन काही काळ प्रतीक्षाच करावी लागणार आहे, अशा प्रकारचे अपडेट आता समोर येत आहेत. मित्रांनो, 10 तारखेपासून कर्जमाफीच्या पुढील यादी पुढील प्रक्रिया सुरू होतील अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली होती. परंतु अद्याप याच्यामध्ये कुठलीही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही आणि यादी ही मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर किंवा बुधवारी सहकार मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनंतर प्रकाशित केली जाईल अशा प्रकारच्या शक्यता आता समोर यायला सुरू झालेल्या आहेत. मित्रांनो, एकंदरीत आपण यापूर्वी सुद्धा पाहिलं होतं की जवळजवळ 12 लाख शेतकऱ्यांच्या याद्या बँक स्तरावरती परत पाठवण्यात आलेल्या असून 8 दिवसामध्ये त्या याद्या शासनाला पुन्हा सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याबद्दलची माहिती सहकार मंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती. आणि याच पार्श्वभूमीवरती जे काही दुरुस्तीला आलेल्या याद्या आहेत या साधारणपणे बुधवारपर्यंत सरकारला परत पाठवल्या जातील, त्या पोर्टलवरती परत अपलोड केल्या जातील अशा प्रकारच्या शक्यता सध्या समोर येत आहेत. याच्यामध्ये 3,69,000 कर्ज खाती ही 2 लाखापेक्षा जास्त कर्ज असलेली ओटीएफची कर्ज खाती, त्याची प्रक्रिया मात्र आता केव्हाही सुरू केली जाऊ शकते आणि उर्वरित डाटा आल्यानंतरच या पुढील शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित केल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मित्रांनो, साधारणपणे 17 लाख शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या. 13 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपली केवायसी केलेली, मात्र याच्यापैकी फक्त आणि फक्त 6,22,000 शेतकऱ्यांना या ठिकाणी पैसे वितरण करण्यासाठी 5,028 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये अद्याप ही भरपूर सारे शेतकरी हे केवायसी करून पात्र असून सुद्धा ही जी काही रक्कम आहे, कर्जमाफीची जी रक्कम आहे आपल्या खात्यामध्ये वितरण होण्याच्या प्रतीक्षेत आहे. तर एकंदरीत काय, तर प्रतीक्षेत असलेले शेतकरी तर प्रतीक्षेत आहेत, केवायसी केलेले प्रतीक्षेत आहेत आणि आता ज्यांना कुणाला कर्ज खात्यामध्ये रक्कम मिळालेली आहे ते सुद्धा नीलचं प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. एकंदरीत आता उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याच्या संदर्भातील काही चित्र स्पष्ट होईल आणि याच्या संदर्भातील जे काही निर्णय घेतले जातील ते परवा सहकार मंत्र्यांच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेऊन सर्व समोर आणले जाणार आहेत. मित्रांनो, एकंदरीत जर आपण पाहिलं तर आज 23 जिल्ह्यामध्ये नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यासाठीचे आंदोलनं सुरू करण्यात आलेली आहेत. या पार्श्वभूमीवरती आज सहकार मंत्र्यांना त्याच्या संदर्भातील निवेदन देण्यात आलेले आणि सहकार मंत्र्यांच्या माध्यमातून उद्याच्या बैठकीमध्ये, म्हणजे उद्याची मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे, त्या बैठकीच्या पुढी किंवा त्या बैठकीनंतर जी काही कर्जमाफीसाठी गठीत करण्यात आलेली जी एक मंत्रिमंडळाची उपसमिती आहे त्या समितीसमोर हा प्रस्ताव मांडला जाईल आणि त्या माध्यमातून काय निर्णय घेतले जातात हे ठरवले जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा त्याला दुजोरा दिला जातोय आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून एकंदरीतच कालच पुढील 2 महिन्याच्या आतमध्ये प्रोत्साहन अनुदान देखील वितरित केलं जाईल अशा प्रकारची माहिती दिलेली आहे. आता या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती उद्याच्या मंत्रिमंडळाकडे लक्ष असणार आहे आणि एकंदरीत आता या कर्जमाफीच्या यादीची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा या सर्व निर्णय होईपर्यंत प्रतीक्षाच कराव्या लागणार आहेत. आता त्याच्या संदर्भातील जे काही डिटेल अपडेट येईल ते डिटेल अपडेट सुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून